T20 वर्ल्ड कप जिंकून रोहित शर्मा T20 इंटरनॅशनल मधून रिटायर झाला, त्याच्यानंतर अनेकांच्या मनामध्ये असे डाऊट निर्माण झालेले आहेत की खरंच रोहित शर्मा आता वन डे आणि टेस्ट मध्ये कॅप्टनशिप करू शकतो का? तर याचंच उत्तर स्वतः जय शाह यांनी दिलेलं आहे आणि यामध्ये जय शाहनं कन्फर्म सांगितलेलं आहे की रोहित शर्माच कॅप्टन राहणार आहे। तर त्याच्या अगोदर T20 वर्ल्ड कप होण्याच्या अगोदर जेव्हा इंडियानं वन डे वर्ल्ड कप हरला होता त्याच्यानंतर पण असेच डाऊट निर्माण झाले होते की आता रोहित शर्माला कॅप्टन ठेवणार का नाही आणि पुढच्या वर्षी जो T20 वर्ल्ड कप होणार आहे त्यामध्ये रोहित शर्मा कॅप्टन राहणार आहे का नाही यावर प्रश्न निर्माण केले होते आणि त्याच दरम्यान मुंबईचं पण कॅप्टनशिप पद रोहित शर्माकडून काढून घेतलं होतं। त्यामुळे अनेक जणांना असं वाटत होतं की आता रोहित शर्मा कॅप्टन नाही ठेवणार, परंतु त्याच दरम्यान हे जे ट्रेंड असतात, अशा जे चर्चा असतात ना, त्या जय शाह पर्यंत पण जातात आणि जय शाह म्हणूनच रिॲक्ट करतो। आणि जेव्हा मुंबईचं कॅप्टनशिप पद काढलं आणि वन डे वर्ल्ड कप हरला होता त्यानंतर जय शाहनं राजकोटमध्ये बोलताना स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही जरी हरलो असलो तरी T20 वर्ल्ड कप हे आम्ही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच खेळणार आहोत आणि मला गॅरंटी आहे की आम्ही बार्बाडोस मध्ये जाऊन झेंडा नक्कीच गाडणार। आणि खरंच म्हणजे लिटरली रोहित शर्मानं त्या मातीमध्ये झेंडा गाडलाच होता, हे आपण बघितलेलंच असेल। आणि त्याच प्रकारे आता जेव्हा रोहित शर्मा T20 वर्ल्ड कप मधून रिटायर झालेला आहे तर परत एकदा चर्चा तयार होत आहेत की आता रोहित शर्माला कॅप्टनशिप दिली जाईल का नाही। तर ह्या पण चर्चा आता जय शाह पर्यंत पोहोचल्या होत्या, म्हणून जय शाहनं आज इमिडिएटली एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्माच कॅप्टन राहणार आहे आणि त्याच्याच कॅप्टनशिप मध्ये आम्ही खेळणार आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे दोन्ही पण टुर्नामेंट आम्हीच जिंकू। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारे जय शाहनं T20 वर्ल्ड कपच्या अगोदर जो विश्वास दाखवला होता तोच विश्वास टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहितवर दाखवलेला आहे। आणि जसं आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो, जय शाहच्या विश्वासाकडे बघून असं वाटतं की आपण टेस्ट चॅम्पियन आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा नक्कीच जिंकणार आहोत। आणि सोबतच जय शाह यांनी T20 वर्ल्ड कपचं श्रेय सगळ्यात अगोदर राहुल द्रविड यांना दिलं, त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि जडेजा, कारण हे रिटायर झालेले आहेत म्हणून स्पेशली यांना क्रेडिट दिलं। आणि त्यानंतर लास्टच्या 5 ओव्हरमध्ये जो गेम झाला होता आणि ज्या प्रकारे इंडिया जिंकली त्यांना पण दिलं, त्यामध्ये सूर्यकुमार यादवचं नाव घेतलं, त्यानंतर अर्शदीप सिंग, बुमराह आणि हार्दिक पांड्या। तर यामुळे लास्टच्या 5 ओव्हरमध्ये खरा गेम पलटला होता। तर प्रॉपर असा जय शाह यांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना असं वाटत होतं की रोहित शर्मानंच कॅप्टन राहायला पाहिजे वन डे आणि टेस्टचा, आणि बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आता T20 मधून रिटायर झाल्यानंतर रोहित शर्माला ठेवणार नाहीत, परंतु ह्याच चर्चा जय शाह पर्यंत गेलेल्या होत्या आणि त्या अजून जास्त गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून जय शाहनं इमिडिएटली एक व्हिडिओ बनवून हे सगळे डाऊट क्लिअर केलेले आहेत। तर आता रोहित शर्माच्या लाखो चाहत्याला, करोडो चाहत्याला हे सरप्राईज भेटलेलंच आहे की आता फिक्सच रोहित शर्मा टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कॅप्टन राहणार आहे आणि हे जर 2 टुर्नामेंट जिंकले तर रोहित शर्मानं सगळंच अचीव्ह केल्यासारखं होऊन जाईल। रोहित शर्माच्या कॅप्टनशिप मध्ये इंडियानं खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे। वन डे फायनल खेळलो आपण, टेस्ट चॅम्पियनशिपचं फायनल खेळलो, पण एका शेवटच्याच गेमला हरलो, म्हणजे एक पाऊल फक्त आपण मागे पडलो, परंतु T20 वर्ल्ड कप जिंकून दाखवून दिलेलं आहे की आता आम्ही फायनल बी जिंकू शकतो आणि खूप जास्त कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे। तर याच कारणामुळे रोहित शर्मालाच कॅप्टन ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे अजून आता अफवा किंवा गैरसमज पसरण्याचं काहीच कारण नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, जय शाहला पण आपण नक्कीच सॅल्यूट करायला पाहिजे, कारण वेळोवेळी त्यांनी रोहितला खूपच जास्त बॅकअप केलेला आहे।